गुड इव्हिनिंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मी व्हिडिओची सुरुवात खूपच लेट केलेली आहे। याचं कारण पण तसंच आहे, मी ना ज्ञानेशला दुपारी शाळेतून सोडून आली आणि त्यानंतर जी पावणे म्हणजे मला आज खूप थकल्यासारखं वाटत होतं, तर मी जी 1:45ला झोपले तर मी आता 4:30 वाजता उठली आणि उठल्यानंतर पटकन खडबडून जागी झाली। अरे वाजले किती बघते तर काय 4:30 वाजलेत। नंतर मग फ्रेश वगैरे झाली आणि आता व्हिडिओची स्टार्टिंग करते। तर ॲक्च्युली ना म्हणजे आता कसं ना ज्ञानेचे पेपर चालू आहेत। पेपर म्हणजे आता सध्या ओरल चालू आहे आणि नेक्स्ट वीकमध्ये वेडनेसडेपासून त्याची रायटिंग पेपर सुरू आहेत। आणि माझं कसं माहिती आहे का, म्हणजे होतात ना की आपल्याला कामांसाठी पूर्ण दिवससुद्धा कमी पडतो। सेम माझंही तसंच आहे। सकाळी ना म्हणजे सकाळी उठल्यापासून ते पूर्ण ज्ञानेशला शाळेत सोडवेपर्यंत म्हणजे पूर्ण घरातलं सगळं आवरा, इव्हन टिफिन बनवा, मुलांना शाळेत नेऊन सोडा, त्यांची तयारी करताना त्यांचं खाद्यम मग त्याला शाळेत नेऊन सोडा, हे सगळं करता करता एक तर वाजतो। हां, मग एक नंतर माझं जे काही शूटचं जे काम आहे ते मी सगळं करते 1 ते 5 आणि त्यानंतर मग पुन्हा मी ज्ञानेशला शाळेत जाते आणायला आणि त्यानंतर मग मी माझं पूर्ण एडिट वगैरे हे सगळं करते आणि त्यातल्या त्यात ज्ञानेचा मी अभ्यासही घेते। सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत। पण झालं काय माहिती आहे का, आता ना जेव्हा परीक्षा जवळ येते ना तेव्हा मी ज्ञानेशकडून क्वेश्चन पेपरचे सेट तयार करून म्हणजे सोडून घेते। तर त्यासाठी मी ते आधी तयार करते। तर मला ना पुरेसा पाहिजे तसा वेळ भेटत नाही, मग मी काय करते माहिती आहे का, माझं म्हणजे सगळं एडिटिंग वगैरे झालं ना बरोबर रात्री 12पर्यंत माझं एडिटिंग पूर्ण कंप्लीट होतं आणि मग 12 ते 3 वाजेपर्यंत मी बसून ज्ञानेसाठी मी क्वेश्चन पेपरचे मी सेट तयार केलेले आहेत। 2 म्हणजे 3 ते 4 दिवस झाले मी 12 ते 3पर्यंत जागते आणि त्याच्यासाठी मी ते क्वेश्चन पेपरचे सेट तयार केले। तर ते सेट कसे तयार करते हे मी तुम्हाला दाखवेलच। पण ना मग 3 नंतर मी काय करते, झोपायची आणि पुन्हा सकाळी 7ला उठायची। तर मग अशाने ना ते माझी ना झोप ना म्हणजे पूर्ण झाली नव्हती वगैरे। तर आज मला एवढं म्हणजे पूर्ण असं थकव्यासारखं जाणवत होतं, तर म्हणून छानपैकी अशी झोप घेतली। सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज मी ज्ञानेसाठी गार्लिक ब्रेड करणार आहे, पनीर स्टफ गार्लिक ब्रेड। आणि हा जो पनीर स्टफ गार्लिक ब्रेड आहे तो अगदी आपण घरच्या घरीसुद्धा करू शकतो। बाहेरही म्हणजे शॉपमध्ये विकत भेटतो। शॉपमध्ये म्हणजे काय, जिथे पिझ्झा बर्गर भेटतो त्या शॉपमध्ये गार्लिक ब्रेड इझिली मिळतो। पण समजा आपण अगदी घरातल्या घरात मुलांना जर छान अशा पद्धतीने स्टफ गार्लिक ब्रेड जर तयार करून दिला तर मुलं आवडीने खातील, नाही का? आणि ज्ञानेचं गार्लिक ब्रेड म्हणजे त्याचा खूप फेवरेट आहे। त्याला माहिती नाही मी हे त्याच्यासाठी बनवणार आहे म्हणून, त्याच्यासाठी हे सगळं सरप्राईज असणार आहे। तर बघू त्याचं रिॲक्शन काय असेल। तर आता 5:15 वाजले, तर मी पटकन जाते, आधी ज्ञानेशला शाळेतून आणते, मग आपण पुढे तयारीला लागूया। तर मी ज्ञानेशला आता शाळेतून घेऊन आलेली आहे। हे बघा, तुम्ही तिकडे बघा, तो इथे समोरची गाडी ना, या गाडीच्या त्या साईडला ज्ञानेश गेला। तो असो, मी इथे गाडी पार्क केले आणि गाडीची चावीच नाही काढली आणि आज मी खाली बिल्डिंगच्या खाली व्हिडिओ क्लिप काढते। त्याचं कारण म्हणजे ना वातावरण खूप छान आहे, सतत पाऊस बघून खूप कंटाळा आला होता आज। म्हणजे दुपारी 1 वाजता पण छान मस्त असं ऊन पडलं होतं आणि आताही मी ज्ञानेशच्या शाळेत घ्यायला गेली होती ना तेव्हाही छान मस्त असं कडक ऊन पडलं होतं। आता पुन्हा थोडासा आभाळ आलेला आहे, पण होतात ना जेव्हा सूर्याची किरणं जेव्हा आपल्यावरती पडतात तेव्हा खूप छान वाटतं। काय मंडळी, बरे आहेत ना? हां, तू लाजतोस का? मग एका जागी उभं राहून बोल की, ए नानूबाई बरी आहेस ना? मग आता इथंच उभं राहायचं का? नाही, मग काय करायचं? घरी जायचं। आपलं घर कुठे? 9th फ्लोअर? इथे कुठे 9th फ्लोअर आहे? बापरे, इथे तर मला कुठंच दिसत ना 9th फ्लोअर। अरे
लाजतच ना, लबाड लबाड, लाजला लाजला, एक मुलगा लाजला लाजला रे लाजला. सो खूप छान मस्त अशी हवा सुटले. तर मी आधी गाडीवरती कवर टाकून घेते, कारण ना वरती तुम्ही बघू शकतात ऊन तर पडलं होतं पण पाऊस नक्कीच पडेल. हे बघा. तर इथे मी आणि नैशा आम्ही दोघंही घरी आलो आहे आणि ज्ञानेशच्या म्हणण्यानुसार 9th फ्लोअरवरती आम्ही आलो. ज्ञानेश कुठला फ्लोअर? 9th फ्लोअर. असो इकडे छान मस्त मी आपलं दिवाबत्ती करून घेतलेली आहे, कारण आता कसं 6:15 झालेले आहेत. तर मी आता किचनमध्ये तर एंट्री केलेली आहे आणि तुम्हाला सांगू का, मला आणि ज्ञानेशला, आम्हाला दोघांनाही गार्लिक ब्रेड खूप आवडतो. इवन मला आणि ज्ञानेशला काय, जगामध्ये सगळ्यांनाच गार्लिक ब्रेड आवडतो. लहान मुलांना तर सगळ्यांनाच आवडतो, कारण त्या गार्लिक ब्रेडला किंवा पिझ्झा, बर्गर या गोष्टींना कोणी नाही असं कधीच नाही म्हणणार, नाही का. तर इथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 1 कप भरून मी पाणी ॲड केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट ॲड करणार आहोत. तर इथे असा दाणेदार हा ईस्ट आहे. तर इथे मी 2.5 चमचे हा ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट ॲड केलेला आहे आणि इथे मी साखरसुद्धा ॲड केलेली आहे, तीसुद्धा 1 चमचा. ॲक्च्युली काय करायचं माहिती आहे का, आधी ना साखर ॲड करायची आहे आणि नंतर आपल्याला ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट ॲड करायचं आहे. पण ना मी नेहमी विसरूनच जाते की आधी आपल्याला साखर ॲड करायची आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आपण अर्धा तास हे असंच ठेवणार आहोत. हा जो ईस्ट आहे ना, हा छान मस्त ॲक्टिवेट करून घेणार आहोत, तो सुद्धा अर्धा तास. तर इथे मी कांदे आणि टोमॅटो घेतलेले आहेत. ते आपल्याला अशा पद्धतीने स्क्वेअर साईजमध्ये कट करून घ्यायचे आहेत. ते मी कट करून घेतलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकतात आपलं अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला जो ईस्ट आहे तो छान मस्त ॲक्टिवेट झालेला आहे. आणि जेव्हा आपला जो ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट ॲक्टिवेट होतो ना, तेव्हा अशा पद्धतीने असं बबल्स वगैरे येतात. तर तेव्हा समजून जायचं की आपला हा ईस्ट छान मस्त असा ॲक्टिवेट झालेला आहे. तर इथे तुम्ही साईडला बघू शकतात की मी 350 ग्रॅम मी इथे मैदा घेतलेला आहे. म्हणजे पाव किलो मैदा आणि वरतून थोडासा मैदा घेतलेला आहे. म्हणजे साधारणपणे 350 ग्रॅम मी मैदा घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा कुकिंग सोडा आणि 1 चमचा मी बेकिंग पावडर ॲड केलेली आहे. आता छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मस्त असा हा कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे. आणि आपल्याला दुसरं पाणी अजिबात वापरायचं नाही. आपण जे ईस्ट ॲक्टिवेट करून घेतलं होतं ना, त्याच्यातच आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे आणि तेवढं पाणी एकदम म्हणजे बरोबर बसतं. आणि तुम्हाला असं पीठ खूप सैल वाटत असेल किंवा बापरे खूपच सैल आहे, तर तुम्ही वरतून अजून थोडासा मैदा ॲड करू शकतात. तर मी इथे अशा पद्धतीने छान मस्त हे कणिक मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ओट्यावरती हा जो ओटा आहे, या ओट्यावरती मी आधी हा ओटा स्वच्छ क्लीन असा पुसून घेतलेला आहे. या ओट्यावरती आपल्याला छान मस्त पीठ स्प्रिंकल करायचं आहे आणि हा कणकेचा गोळा ठेवून छान अशा पद्धतीने आधी 5 मिनटं मळून घ्यायचं आहे. 5 मिनटं मळून झाल्यानंतर यामध्ये आपण तूप ॲड करणार आहोत. तर इथे मी साधारणपणे 3 ते 4 चमचे तूप ॲड केलेलं आहे. जर तुमच्याकडे अमूल बटर असेल तर तुम्ही अमूल बटरचा सुद्धा वापर करू शकतात. तर इथे मी अशा पद्धतीने हा जो तूप आहे ना, तो तूप आधी मी मेल्ट करून घेतलेला आहे. हे कणिक ना असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला 3 ते 4 चमचे तूप ॲड करायचं आहे आणि छान मस्त हे कणिक मळून घ्यायचं आहे. आणि हे जे कणिक आहे ना, तर हे कणिक आपल्याला 15 मिनटं छान
मळून मळून घ्यायचं आहे छान मस्त मऊ होईपर्यंत. आणि गार्लिक ब्रेड करण्यासाठी ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे की आपल्याला 15 मिनटं हे जे कणिक आहे छान मस्त मळून मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात 15 मिनटं झालेले आहेत आणि मी अशा पद्धतीने हे जे कणिक आहे छान मस्त मळून घेतलेलं आहे. आणि हाताला थोडंसं ना ऑइल लावायचं आहे आणि छान मस्त असा हा कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये सुद्धा मी सगळीकडे मेल्ट केलेलं तूप ॲड केलेलं आहे. तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात. बाउलला पूर्ण सगळीकडे ऑइल लावून घ्यायचा आहे. हा कणकेचा गोळा त्यामध्ये ठेवून छान मस्त असा पसरवून घ्यायचा आहे. त्यानंतर तेलाचा हात घेऊन अशा पद्धतीने वरतूनसुद्धा थोडंसं ऑइल लावून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आपण 1.5 तास हे कणिक असंच साईडला ठेवणार आहोत. आणि मी आधी माझा जो ओटा आहे ना तो मी आधी ओटा क्लीन करून घेतलेला आहे, कारण आपल्याला म्हणजे किचनमध्ये आपल्याला स्वच्छता आधी लागते. तसं मी इथे 1.5 तास हे कणिक असंच साईडला ठेवून देणार आहे. तर आता आपण स्टफिंग करणार आहोत. तर स्टफिंग करण्यासाठी आधी मसाला तर तयार करूया. तर इथे मी ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे. ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो ॲड करायचा आहे. त्यानंतर इथे मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. आलं आणि लसूण घ्यायचं आहे. कढीपत्ता घ्यायचा आहे. हे सगळं ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता छान मस्त आपण इथे अशी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे. इथं मी फ्राय पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे आणि ही जी पेस्ट आहे ही ॲड करायची आहे. आणि त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि इथे मी 1 चमचा लाल तिखट ॲड केलेली आहे. इथे मी 1 चमचा साखर ॲड केलेली आहे आणि चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे आता मी बारीक कट करून घेतलेला गाजर ॲड केलेला आहे. त्यानंतर इथे मी मक्याचे दाणे ॲड केलेले आहेत आणि थोडे फ्रोझन वाटाणे ॲड केलेले आहेत. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपण छान मस्त 20 ते 25 मिनटं आपण वाफ काढून घेणार आहोत. पण ह्या 20 ते 25 मिनटामध्ये आपल्याला 5-5 मिनटांनी छान मस्त हे सतत फ्राय करत राहायचं आहे. मला एवढंच सांगायचं आहे की यामध्ये जे पाणी आहे तो पाणी पूर्णपणे अब्झॉर्व झालं पाहिजे, म्हणजे पाणी पूर्णपणे सुकून गेलं पाहिजे. कारण आपला जो मसाला आहे तो पूर्ण मसाला आपल्याला ड्राय करून घ्यायचा आहे, पूर्ण सुका करून घ्यायचा आहे. त्यामुळे आता जे पाणी आहे ते पूर्णपणे आटून गेलं पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकतात 15 मिनटं झालेले आहेत आणि इथं आपलं बऱ्यापैकी असं पाणी आटलेलं आहे किंवा ऑब्झर्व झालेलं आहे. आणि तुम्ही आता बघू शकतात बऱ्यापैकी इथे आपला हा मसाला तयार झालेला आहे. तर मी काय करणार आहे, हे जे आहे तर गॅस बंद करून घेणार आहे. आता काय करायचं आहे, हे जे हा जो मसाला आहे ना हा मसाला आपला थंड करून घ्यायचा आहे. तर आता इथे आपण व्हाईट सॉस तयार करून घेणार आहोत. व्हाईट सॉस तयार करण्यासाठी मी इथे एक अर्धी वाटी इथे मी दूध घेतलेलं आहे. इथे मी तूप मेल्ट करून घेतलेलं आहे आणि इथे मी 2 चीज क्यूब छान मस्त ग्रेट करून घेतलेले आहे. आता काय करायचं आहे, काचेचा बाउल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ग्रेट केलेलं जे अमूल चीज आहे ते ॲड करायचं आहे. इथे मी 1 चमचा तूप ॲड केलेला आहे. जर तुमच्याकडे अमूल बटर असेल तुम्ही अमूल बटरचा वापर करू शकता. तर वेगळे अमूल बटर नाही म्हणून मी इथे तुपाचा वापर केला आहे. आणि हे जे तूप आहे ते हे होममेड केलेलं तूप आहे. त्यानंतर दूध ॲड करायचं आहे आणि हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. आता मी काय केलेलं आहे, गॅस ऑन केलेला आहे आणि त्या गॅसवरती एक छोटीशी पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्या बुडापर्यंत म्हणजे साधारणपणे अर्धा ग्लास पाणी मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे.
आता हा जो बाऊल आहे ना, हा त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि गॅस हलका असा मोठा करायचा आहे. आणि हा जो चीज आहे तर चीज पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे सतत असं म्हणजे हलवत राहायचं आहे किंवा सतत फ्राय करत राहायचं आहे. हा जो चीज आहे तो छान मस्त मेल्ट होतो. खालचं पातेलीतलं पाणी उकळलं ना का त्या उकळलेल्या पाण्याची जी वाफ असते ना, त्या वाफेमध्ये हे जे चीज आहे ना, हे छान मस्त मेल्ट होतं आणि त्यानंतर छान मस्त इथे आपला असा हा सॉस तयार झालेला आहे. आता ही जी प्रोसेस आहे तर साधारणपणे 10 ते 15 मिनटं लागतात यासाठी. तर इथे फायनली आपलं चीज पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आणि वाटतं की नाही मस्त व्हाईट सॉस. आता इथे मी मस्त गॅस बंद केलेला आहे. एका काचेच्या बाउलमध्ये हा व्हाईट सॉस आपण ट्रान्सफर करून घेऊया. तर मी इथे हा व्हाईट सॉस ट्रान्सफर करून घेतलेला आहे. हा व्हाईट सॉस खूपच छान लागतो. चवीला तर एकच नंबर लागतो. तर इथे आपलं हा जो मसाला आहे तर हा थंड झालेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे सुद्धा मी 2 चीज क्यूब ग्रेट करून घेतलेले आहे. इथे पनीर आहे. पनीरचे मी स्क्वेअर साईजमध्ये छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. इथे मी मेयोनीज घेतलेलं आहे. तर आता आपण काय करणार आहोत, पनीर स्टफ गार्लिक ब्रेड तयार करण्यासाठी जे स्टफिंग लागणार आहे ते आपण तयार करून घेणार आहोत. तर इथे मी मेयोनीज ॲड केलेलं आहे. त्यानंतर ग्रेट केलेलं जे चीज आहे ते ॲड करायचं आहे. त्यानंतर हा जो पनीर आहे तो पनीर आपल्याला हाताने असं कुस्करून ॲड करायचा आहे छान अशा पद्धतीने. तर इथे मी हा जो पनीर आहे अशा पद्धतीने पूर्णपणे कुस्करून घेतलेला आहे किंवा तुम्ही ग्रेटसुद्धा करू शकतात, म्हणजे किसूनसुद्धा घेऊ शकतात. आणि तुम्हाला सांगू का, हे जे स्टफिंग आहे ना, तर हे स्टफिंग तर एकच नंबर लागतं. तुम्ही असं स्टफिंग करून तुम्ही चपाती बरोबर रोल करूनसुद्धा खाऊ शकतात. पण अमेझिंग लागतं हे स्टफिंग. तर इथे अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. आणि इथे फायनली इथे ब्रेडसाठी आपलं इथे स्टफिंग तयार झालेलं आहे. तर चला आता हे स्टफिंग आता साईडला ठेवूया. तर आता इथे 1.5 तास झालेला आहे. काढून घेऊया झाकण. अरे रे 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 रे, तुम्ही बघू शकता छान मस्त असं आपलं हे पीठ आलेलं आहे. आणि हे बघा किती पूर्ण जाळीदार असं पीठ आलेलं आहे. तर मी आता काय करणार आहे, हे जे कणिक आहे ना छान मस्त असं मळून घेणार आहे. आणि ना हे पीठ थोडं ना हाताला चिटकतं. तर काय करायचं आहे आपल्याला, थोडं ना हाताला पीठ लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं हलकं असं पीठ ॲड करून छान मस्त ते कणिक मळून घ्यायचं आहे. म्हणजे ते पीठ आहे ना ते हाताला अजिबात चिटकणार नाही. आता इथे मी प्लेट घेतलेली आहे. या प्लेटवरती छान मस्त मी ते हा मैदा असा पसरवून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जे कणिक तयार केलं होतं त्या कणकेचे बरोबर आपल्याला समान असे 2 भाग करून घ्यायचे आहेत. तर इथे मी त्या कणकेचे असे छान मस्त असे 2 मोठे असे गोळे करून घेतलेले आहेत ते सुद्धा समान समान. हा जो गोळा आहे तर थोडं पिठाचा हात घ्यायचा आहे. पिठाचा हात घेऊन छान मस्त हा गोळा हातावरतीच मस्त असा गोल करून घ्यायचा आहे. कारण हे जे पीठ आहे ना थोडं हाताला खूप चिटकतं आहे. तर तुम्ही पीठ लावा किंवा तुम्ही ऑइलचा वापर करा. म्हणजे हे जे कणिक आहे हाताला अजिबात चिटकणार नाही. कारण आपलं हे जे कणिक आहे खूप मऊ असं झालेलं आहे. आणि ब्रेडसाठी असंच मऊ कणकेची म्हणजे कणिक आपल्याला लागतं. गोळा तयार झालेला आहे. प्लेटवरती गोळा छान मस्त आपल्याला ठेवायचा आहे. आणि पिठाचा हात घेऊन छान मस्त आपल्या हातानेच असं पसरवून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण पिझ्झा बेस बनवतो माहिती आहे ना, म्हणजे तुम्ही बघितलं असेल बाहेरचा पिझ्झा बेस कसा असतो,
त्या पद्धतीने आपल्याला हा जो गोळा आहे अशा पद्धतीने हाताने छान मस्त हलक्या हाताने मस्त असा पसरवून घ्यायचा आहे। हाताला ना थोडं ना असं ऑइल म्हणजे पीठ लावायचं आहे आणि छान मस्त असा हलक्या हाताने हा गोळा अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकतात अशा पद्धतीने मस्त असा गोल चपाती एवढा असा हा मोठा करायचा आहे। आता काय करायचं माहिती आहे का आपल्याला, त्याच्यावरती ना थोडंसं आहे ना पीठ असं स्प्रिंकल करायचं आहे आणि मी जो तूप मेल्ट करून घेतला होता ना तो तूप ॲड करायचा आहे। जर तुमच्याकडे अमूल बटर असेल तुम्ही अमूल बटर ॲड करू शकतात। आता मी पीठ स्प्रेड केलं आहे म्हणजे पीठ पसरवून घेतलं आहे, त्याच्यावरती तूप हे करायचं आहे आणि तूपसुद्धा छान मस्त अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे। तर मी इथे अर्ध्याच भागाला तूप छान मस्त पसरवून घेतलेलं आहे। आता जिथे आपण तूप पसरवून घेतलेलं आहे त्या भागावरती आपल्याला काय करायचं आहे, एका साईडने म्हणजे अशा पद्धतीने अर्ध्या म्हणजे आपलं हे जे स्टफिंग आहे अशा पद्धतीने ॲड करायचं आहे। आता काय करायचं आपल्याला आपल्याला फोल्ड करायचं आहे। तर फोल्ड करून ज्या कडा आहेत त्या सुद्धा आपल्याला छान मस्त अशा पद्धतीने दाबून घ्यायच्या आहेत, ते सुद्धा हलक्या हाताने। तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपण अशा पद्धतीने छान मस्त हे फोल्ड करून घेतलेलं आहे। याच्या ज्या कडा आहेत ना या अशा आपल्याला छान मस्त दाबून म्हणजे हलक्या हाताने हे करायचे आहेत। आणि हा गार्लिक ब्रेड उचलण्याचा प्रयत्न करू नका। तुम्ही ज्या ताटलीमध्ये गार्लिक ब्रेड बेक करणार आहेत ना तीच ताटली घ्या आणि त्या ताटलीतच तुम्ही गार्लिक ब्रेडचं म्हणजे जसं मी केलं त्या टाईपमध्ये। आता इथे मी एक चाकू घेतलेली आहे, त्या चाकूला छान मस्त असं मी तूप लावून घेतलेलं आहे। आता काय करायचं आपल्याला चाकूच्या साहाय्याने अगदी हलक्या हाताने छान मस्त वरच्या वर अशा या कट्स पाडून घ्यायच्या आहेत। म्हणजे जेव्हा हा गार्लिक ब्रेड बेक होईल ना तेव्हा आपल्याला कट करताना काही प्रॉब्लेम होणार नाही आणि पटकन पटापट छान मस्त हे आपल्याला कट करता येईल। तर मी अशा पद्धतीने मी कट्स पाडून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता इथे आपण छान मस्त 2 पनीर स्टफ गार्लिक ब्रेड तयार करून घेतलेले आहेत। आता काय करायचं आहे माहिती आहे का, 2 ते 3 चमचे छान मस्त तूप ॲड करायचं आहे याच्यावरती आणि मस्त तूप आपल्याला अशा पद्धतीने मस्त पसरवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीने मस्त पसरवून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी हे चिली फ्लेक्स वगैरे घेतलेलं आहे। आता हे दोन्ही पुड्या मी सगळ्या पुड्या म्हणजे सगळ्या कट करून ते सगळं एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे जे चिली फ्लेक्स वगैरे जे आहे ते छान मस्त अशा पद्धतीने आपल्याला मस्त पसरवून घ्यायचे आहेत। आणि जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स वगैरे नसेल तर तुम्ही वरतून जो आपली लाल तिखट असते ना मिरची पावडर ती हलकी अशी तुम्ही पसरवून घेऊ शकतात। तर इथे मी अशा पद्धतीने छान मस्त पसरवून घेतलेलं आहे। तर इथे मी चिली फ्लेक्स छान मस्त स्प्रेड करून घेतलेले आहेत। आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत। झाकण ठेवून 1 तास हे असंच आपण ठेवायचं आहे आणि 1 तासानंतर आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे। तर इथे मी एक मोठा असा लोखंडाचा तवा घेतलेला आहे। तर हा जो तवा आहे तर आपल्याला हा तवा फ्री हीट करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी इथे हा बारीक मीठ घेतलेला आहे आणि बेकिंगसाठी मी ह्याच मिठाचा वापर करते। बेकिंग म्हणजे कुठलाही एखादा पदार्थ जेव्हा मला बेक करायचा असतो ना तेव्हा मी या मिठाचाच वापर करते। हा मीठ अशा पद्धतीने मी पसरवून घेतलेला आहे आणि माझ्याकडे एक मोठा असं घमेलं आहे, ते घमेलं मी याच्यावरती उपडं ठेवलेलं आहे। याच्यावरती आपल्याला जड वस्तू ठेवायची आहे म्हणजे खलबत्ता वगैरे असेल ना तो मी गॅस मोठा केलेला आहे। मोठ्या गॅसवरती मी 15 मिनटं हा तवा गरम करून घेतलेला आहे। 15 मिनटानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा तवा छान मस्त असा हा फ्री हीट आपल्याला करून घ्यायचा आहे। तर इथे आपला हा तवा छान मस्त फ्री हीट झालेला आहे।
तर चला आता आपण जे गार्लिक ब्रेड आपण तयार करून घेतलेला आहे तो आपल्याला छान मस्त बेक करायचा आहे. इथे 1 तास झालेला आहे. तर आपण हे झाकण काढून घेऊया. तर आता आपण हा जो ब्रेड आहे हा आपण या तव्यावरती ठेवून घेऊया आणि याच्यावरती आपल्याला घमेला झाकण ठेवायचं आहे. आणि मी याच्यावरती असं एक जड वस्तू म्हणजे खलबत्ता तो ठेवणार आहे. आता इथे मी 15 मिनटं आपल्याला छान मस्त हा बेक होऊन द्यायचा आहे. आणि 15 मिनटानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि तुम्ही ते बघू शकतात की एक दुसऱ्या साईडला सुद्धा आपला हा जो गार्लिक ब्रेड आहे दुसरा प्लेटमधला तो सुद्धा आपल्याला बेक करायचाच आहे. तर इथे पूर्णपणे 15 मिनटं झालेले आहेत. आता काय करायचं आहे, आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा घमेला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे आपला गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे आणि पूर्णपणे असा हा स्पॉन्जी झालेला आहे. जसा पाव कसा लागतो सेम तसा. मी आता हा गार्लिक ब्रेड काढून घेतलेला आहे. आता तो जो तवा आहे त्या तव्यावरती आपण दुसरा गार्लिक ब्रेड ठेवूया. तो सुद्धा आपल्याला बेक करायचा आहे. तर सेम प्रोसेसमध्ये मी पुन्हा याच्यावरती घमेला ठेवलेला आहे. त्या घमेल्यावरती जड वस्तू म्हणजे एक खलबत्ता ठेवलेला आहे. त्यालासुद्धा आपल्याला 15 मिनटं छान मस्त बेक होऊन द्यायचं आहे मंद गॅसवरती. तर इथे मी ताटामध्ये हा स्टफ गार्लिक ब्रेड काढून घेतलेला आहे. वरतून छान मस्त तूप लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे अमूल बटर असेल तुम्ही अमूल बटर लावून घेऊ शकतात. आणि छान मस्त अशा पद्धतीने आपल्याला कटरने कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे पिझ्झा कट करण्यासाठी जो कटर असतो त्याच्याने कट करू शकतात किंवा आपली चाकू असते त्या चाकूनीसुद्धा कट करू शकतात. हा जो ब्रेड आहे तो पावासारखा छान मस्त स्पॉन्जी झालेला आहे त्यामुळे पटापट कट करता येतो. आणि अगदी सिंपल अशा पद्धतीने इथे टेस्टी असा आपला गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान मस्त असं स्पॉन्जी झालेला आहे. आणि या ब्रेडला बघून ना तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर फायनली तुम्ही इथे बघू शकता इथे आपले गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे. तर हा असं झालं की हा गार्लिक ब्रेड कधी खायला भेटतोय. तर तुम्ही इथे बघू शकतात की हा जो गार्लिक ब्रेड आहे हा दिसताना खूपच सुंदर आणि छान दिसतो. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आपला जो दुसरा गार्लिक ब्रेड आहे तो सुद्धा छान अशा पद्धतीने बेक झालेला आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, हा जो गार्लिक ब्रेड आहे ना ताटातून लगेच ट्रान्सफर करू नका. थोडं थंड होऊन द्या. तूप लावा, थोडं थंड करून घ्या आणि मग तो दुसऱ्या ताटामध्ये ट्रान्सफर करा. किंवा थोड्या उशिराने म्हणजे थंड झाल्यानंतर तुम्ही हा गार्लिक ब्रेड कट करू शकता. त्याचे छोटे छोटे पीसेस करू शकतात. तर तुम्ही इथे बघू शकतात फायनली इथे आपला गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे. आणि ज्ञानेश वाट बघतोय की मम्मी मला कधी खायला देते. तर फायनली इथे आपला ब्रेड तयार झालेला आहे.
मग कसं झालंय? आवडलं तुला? तर इथे आपला छान मस्त इथे गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हा आपला स्टफ गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे आणि पूर्णपणे हा असं स्पॉन्जी आहे. लागताना चवीला एकच नंबर लागतोय. ज्ञानेशने तर इथं ताव मारायलाच घेतलेला आहे. ज्ञानेश, तर हे बघा, मी सुद्धा ताव मारणार आहे. हा, हे बघा, वाव, मस्त लागतोय. तर आम्ही तर ताव मारायला घेतलेला आहे. मी तुम्हाला खाऊन दाखवते. छान ना? सॉस बरोबर तो एकच नंबर. आणि खूप स्पॉन्जी झालाय. तर मी आणि ज्ञानशा, आम्ही दोघांनी पण छान मस्त ही गार्लिक ब्रेड छान मस्त आम्ही एन्जॉय केलंय. ज्ञानेश, कसं वाटतंय? छान, मस्त टेस्टी. छान झालं ना गार्लिक ब्रेड? आवडलं तुला? चल मग फाईन किश दे. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि आज संध्याकाळचं जेवण आमच्यासाठी हेच आहे, गार्लिक ब्रेड. आणि हा गार्लिक ब्रेड ना, आपला हा जो व्हाईट सॉस आहे ना, या व्हाईट सॉस बरोबर खूपच छान लागतो. चवीला तर एकच नंबर ना. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. बाय बाय.